गेल्या निवडणुकीमधील विरोधकांचा यंदा एकत्रित प्रचार पाहायला मिळतोय। शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे आणि भाऊसाहेब कांबळे हे आता एकत्रितरित्या प्रचार करताना दिसतायत। भाऊसाहेब कांबळे आणि लोखंडेंसोबत प्रचारामध्ये सक्रिय झालेत। दोघांचे शिर्डी मतदारसंघामध्ये एकत्रित दौरे सुरू आहेत। तर बबनराव घोलप सुद्धा लवकरच प्रचारामध्ये सहभागी होतील। घोलप यांचा नुकताच ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश झालेला आहे। जे एकमेकांसमोर उमेदवार उभे होते 2019 मध्ये ते आता सोबत प्रचार करताना दिसत आहेत। आपल्या सोबत आहेत माजी आमदार भाऊसाहेब कांबळे आणि विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे। 3,70,000 मतं होते। त्यामध्ये साधारण साहेबांना मला वाटतं 1,20,000चा डिफरन्स होता आमच्यामध्ये। तर माझे जी मतं कमी आहेत पडलेले मला ते त्यांना निश्चितपणे वाढेल। 1 लाखाचा जो मत आहे त्यांना निश्चितपणे वाढेल। जर चर्चेत नाव असतं किंवा विचारलं असतं तर निश्चितपणे मी उमेदवार असतो यांच्यासमोर आज, परंतु विचारलं गेलं नाही आणि अचानक वाकचौरे साहेबांचा प्रवेश करून घेतला। कुठंतरी चर्चा व्हायला पाहिजे होती असं मला वाटतं। लोखंडे साहेब, काय वाटतं किती मताधिक्याने तुम्ही निवडून येशाल? काय विश्वास जाणवतोय? सत्ताधारी असेल किंवा विरोधात असेल किंवा वंचित असेल त्याला न्याय देण्याची भूमिका शिंदे साहेबांनी ठेवल्यामुळे नाविन्यपूर्ण काम करण्याची संधी मला शिंदे साहेबांनी मिळवून दिली। त्यामुळे शिंदे साहेबांना जनमतातला नेता त्या ठिकाणी निर्माण त्यांनी केलेला आहे आणि त्याचा लाभ मला येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये त्याचा लाभ आणि मोदी साहेबांचं केलेलं काम आहे। शिंदे साहेब राज्याच्या जनतेला आणि सर्व महायुतीला देण्याचं काम शिंदे साहेब करतात। मनोज गाडीकर, TV9 मराठी, शिर्डी, अहमदनगर।